10 बाय 10च्या खोलीत राहत होत्या 15 मुली. कारण समजताच पोलीसही हादरले. ते इतकं विचित्र, इतकं भयानक होतं की खुद्द पोलिसांना सुद्धा त्यावर विश्वास बसत नव्हता. घटना सुरू होते उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शहर वाराणसीपासून. हे शहर आपल्याला माहीत आहे ते गंगेच्या घाटांसाठी, मंदिरांसाठी आणि तिथल्या गजबजलेल्या बाजारपेठांसाठी. पण याच शहराच्या एका गजबजलेल्या भागात एका सामान्य दिसणाऱ्या इमारतीत असं काही घडत होतं ज्याची कल्पनाही कोणी केली नसती. बाहेरून पाहिलं तर ती इमारत अगदी नेहमीसारखी वाटायची. कोणालाही असं वाटलं नसतं की या इमारतीच्या आत काहीतरी मोठं रहस्य दडलेलं आहे. पण जे त्या इमारतीच्या जवळपास राहत होते त्यांना मात्र काहीतरी वेगळं जाणवत होतं. रोज सकाळी या इमारतीसमोर एक विचित्र दृश्य दिसायचं. हातात फाईल्स घेतलेले, नीटनेटके कपडे घातलेले शेकडो तरुण तरुणी त्या इमारतीत प्रवेश करताना दिसायचे. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची, कारण प्रत्येकाच्या मनात एकच स्वप्न होतं, एक चांगली नोकरी, एक चांगलं भविष्य. पण गंमत अशी आहे की हेच चेहरे संध्याकाळी जेव्हा त्या इमारतीतून बाहेर पडायचे तेव्हा त्यांची अवस्था पूर्णपणे बदललेली असायची. सकाळची ती चमक कुठेतरी हरवलेली असायची आणि त्या जागी दिसायची फक्त निराशा, हताशपणा आणि एक प्रकारची भीती. हा फरक सामान्य नव्हता. जे लोक रोज या इमारतीजवळून जात येत होते त्यांना हा बदल स्पष्टपणे जाणवत होता. एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळ घालत होता की सकाळी इतक्या आनंदाने आत जाणारी ही मुली संध्याकाळी इतकी उदास का होतात? आत नेमकं काय चालतं? कोणती अशी गोष्ट आहे की ज्या तरुणांचं स्वप्न काही तासात चक्काचूर करते? पण या प्रश्नांची उत्तरं कोणाकडेच नव्हती, कारण त्या इमारतीत नेमकं काय सुरू होतं हे कोणालाच माहीत नव्हतं. स्थानिक नागरिकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली. रोजची ही गर्दी, रोजचा हा प्रकार आणि त्यातून येणारी ही अनामक भीती यामुळे आजूबाजूच्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही जण म्हणायचे की आत काहीतरी गडबड आहे, तर काही जण म्हणायचे की कदाचित एखादी मोठी कंपनी असेल, तिथे कामाचा ताण असेल. पण खरं कारण कोणालाच माहीत नव्हतं आणि हीच अनिश्चितता लोकांच्या मनात भीती निर्माण करत होती. दिवसभर त्या इमारतीत प्रचंड गर्दी असायची, पण आत नेमकं काय चालतं हे कोणालाच ठाऊक नव्हतं. हळूहळू ही कुजबूज पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचू लागली. सुरुवातीला ही केवळ अफवा वाटत होती, पण नंतर काहीतरी वेगळंच घडलं. काही बेरोजगार तरुणांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. त्यांचं म्हणणं होतं की मोठ्या पगाराची नोकरी देण्याचा आमिष दाखवून त्यांच्याकडून हजारो रुपये उकळण्यात येतात. पैसे घेतल्यानंतर मात्र त्यांच्याशी कोणताच संपर्क ठेवला गेला नाही. फोन बंद, ऑफिसचा पत्ता चुकीचा आणि नोकरीचं तर नावच नाही. 1-2 तक्रारी असत्या तर गोष्ट वेगळी असती, पण हळूहळू अशा तक्रारींचा ओघच पोलीस ठाण्यात वाढू लागला. पोलिसांनीही आता या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात त्यांनी घेतलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असतील तर यामागे नक्कीच काहीतरी मोठं रॅकेट असणार याची खात्री पोलिसांना पटली. पण घाईघाईने कारवाई करून चालणार नव्हतं, कारण जर हे रॅकेट खरोखरच मोठं असेल तर योग्य पुरावे हातात आल्याशिवाय छापा टाकणं धोक्याचं ठरलं असतं. त्यामुळे पोलिसांनी एक वेगळीच रणनीती आखली. उघडपणे कोणतीही हालचाल न करता गुपचूप या इमारतीवर आणि तिथे येण्या जाणाऱ्या लोकांवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. अनेक दिवस हे गुप्त निरीक्षण सुरू होतं. पोलिसांचे काही जवान वेगवेगळ्या वेशात त्या भागात फिरत होते, तर काही जण इमारतीत येण्या जाणाऱ्या तरुणांशी सहज बोलून माहिती गोळा करत होते. या तपासातून हळूहळू एक धक्कादायक चित्र समोर येऊ लागलं. ही इमारत म्हणजे साधीसुधी जागा नव्हती, तर इथे काहीतरी मोठं आणि सुनियोजित रॅकेट चालवलं जात होतं याची खात्री पोलिसांना पटत होती. पण नेमकं आत काय चाललंय हे अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालं नव्हतं. काही दिवसांच्या या कसून तपासानंतर अखेर पोलिसांनी निर्णय घेतला. आता वेळ दौडून चालणार नव्हतं. पुरेसे संकेत आणि प्राथमिक पुरावे हाती आल्यानंतर पोलिसांनी त्या इमारतीवर छापा टाकण्याचं ठरवलं. पोलिसांची एक मोठी तुकडी सज्ज झाली आणि कोणालाही कल्पना येण्याआधीच अचानक त्या इमारतीत प्रवेश केला. या छाप्याच्या वेळी आतमध्ये जे दृश्य पोलिसांना दिसलं ते पाहून खुद्द अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. आतमध्ये गोंधळाचं वातावरण पसरलं होतं. काही जण फोनवर घाईघाईने बोलत होते, काही जण कम्प्युटर समोर बसून काहीतरी माहिती भरण्याच्या प्रयत्नात होते, तर पोलिसांना पाहताच अनेक तरुण तरुणी घाबरून इकडे तिकडे पळापळ करू लागले. काहींनी लपण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बाहेर पडून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी संपूर्ण इमारत आधीच घेराव घातलेली असल्यामुळे कोणालाही तिथून निसटणं शक्य नव्हतं. या गोंधळातच पोलिसांना त्या इमारतीच्या आतल्या भागात जाण्याचा मार्ग मिळाला आणि तिथे जे दिसलं ते खरोखरच अंगावर काटा आणणारं होतं. याच ठिकाणी पोलिसांनी ती छोटीशी खोली सापडली, जिच्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललो होतो. अवघ्या 10 बाय 10 फुटांची ही खोली म्हणजे साधारण एका लहानशा बेडरूमपेक्षाही लहान जागा, आणि यात चिमुकल्या खोलीत तब्बल 14 ते 15 मुलींना कोंबून ठेवण्यात आलं होतं. ही संख्या ऐकूनच अंदाज येतो की तिथली परिस्थिती किती भयानक असेल. पोलीस जेव्हा त्या खोलीत पोहोचले तेव्हा त्यांना क्षणभर विश्वासच बसेना की इतक्या लहान जागेत इतकी माणसं कशी काय राहू शकतात. त्या खोलीची अवस्था पाहून कोणाच्याही मनात कालवाकालव व्हावी अशीच होती. नीट बसायला पुरेशी जागा नव्हती. जमिनीवर इकडे तिकडे पसरलेल्या गाद्या, कोपऱ्यात रचलेल्या बॅगा आणि अस्ताव्यस्त पडलेलं सामान, यामध्ये त्या मुली कशाबशा राहत होत्या. ना धड झोपायला जागा, ना धड बसायला जागा. एका बाजूला दुसरी बाजू लागून राहावं इतकी दाट त्या खोलीत होती. हे दृश्य पाहून पोलिसांच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले की या मुलींना इथे इतक्या वाईट अवस्थेत कोणी आणि का ठेवलं. त्या धक्क्यातून सावरत पोलिसांनी संपूर्ण इमारतीची कसून झडती घ्यायला सुरुवात केली. प्रत्येक खोली, प्रत्येक कपाट, प्रत्येक कोपरा बारकाईने तपासला गेला. या झडती दरम्यान पोलिसांच्या हाती अनेक महत्त्वाची कागदपत्र लागली.
सोबतच मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यही जप्त करण्यात आलं। या सगळ्या वस्तूंमध्ये असे रेकॉर्ड सापडले जे यापुढे या प्रकरणाचं खरं स्वरूप उघड करणार होते। आता पोलिसांच्या हातात ठोस पुरावे आले होते आणि याच पुराव्यांच्या आधारे खरं सत्य समोर येणार होतं। पोलिसांनी जेव्हा कागदपत्रांची आणि उपकरणांची तपासणी सुरू केली तेव्हा हळूहळू संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला। ही जागा कोणतंही अधिकृत कायदेशीर कार्यालय नव्हतं, इथे खरीखुरी नोकर भरती होत नव्हती, उलट एक पूर्णपणे बनावट सेटअप होती जी खास करून बेरोजगार तरुणींना लक्ष्य करण्यासाठी उभारण्यात आली होती। मोठमोठ्या पगाराची आणि चांगल्या हुद्द्याची नोकरी देण्याचा आमिष दाखवून रजिस्ट्रेशन फी आणि प्रोसेसिंग चार्जेसच्या नावाखाली या तरुणांकडून पैसे उकळले जात होते। एकदा पैसा घेतला की मग खरा खेळ सुरू व्हायचा। ज्या तरुणींनी पैसे भरले त्यांना नंतर वेगवेगळी कारणं सांगून टाळाटाळ केली जायची। कधी कागदपत्रांची कमतरता सांगितली जायची तर कधी प्रोसेस अजून पूर्ण झाली नाही असं सांगितलं जायचं आणि शेवटी एक दिवस असा यायचा की त्या तरुणांचा फोन कोणीच उचलत नसे। ही पद्धत रोज नव्याने येणाऱ्या शेकडो तरुणांसाठी वापरली जात होती। म्हणजे रोज नवे बळी, रोज नवी फसवणूक आणि रोज नवा पैसा या रॅकेटच्या तिजोरीत जमा व्हायचा। आता प्रश्न असा उरतो की त्या 10 बाय 10च्या खोलीत असलेल्या त्या 15 मुलींचं काय? चौकशी दरम्यान हे स्पष्ट झालं की या मुली या बनावट कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या। दूरवरून आलेल्या आर्थिकदृष्ट्या गरजू असलेल्या मुली इथं राहण्याची सोय म्हणून त्या इमारतीत त्यांना जागा दिली गेली होती, पण ही सोय म्हणजे प्रत्यक्षात एक प्रकारची कोंडवाडाच होता। दिवसभर फोनवर लोकांना फसवण्याचं काम करायचं आणि रात्री त्या चिंचोळ्या खोलीत कसंबसं झोपायचं असा भयानक परिस्थितीत त्यांना ढकलण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणातील सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हे रॅकेट चालवणारे लोक कोण होते, किती काळापासून हा गोरखधंदा सुरू होता हे जेव्हा पोलिसांच्या तपासात समोर आलं तेव्हा पोलिसांचे डोळे विस्फारले। महिन्याहून महिने हा प्रकार चालू होता आणि रोज शेकडो तरुणांना गंडा घातला जात होता। एवढ्या मोठ्या शहरात, एवढ्या मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी ह्या मोठा फसवणुकीचा खेळ इतके दिवस कोणाच्या नजरेत कसा पडला नाही ही गोष्ट चक्रावून टाकणारी होती। अखेर पोलिसांनी या संपूर्ण रॅकेटच्या सूत्रधारांवर आणि त्यांच्या साथीदारांवर कारवाई करत एकूण 6 जणांना ताब्यात घेतलं। या 6 जणांची चौकशी सुरू झाली आणि त्यातून आणखी धागेदोरे उलगडत जाणार होते। या धडक कारवाईची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण परिसरात पसरली आणि नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली। ज्या इमारतीकडे रोज संशयाने पाहिलं जायचं तिथे नेमकं काय चाललं होतं हे सत्य आता सगळ्यांसमोर आलं होतं आणि ते ऐकून प्रत्येकाच्याच अंगावर काटा उभा राहिला। अशा प्रकारे बेरोजगार तरुणींच्या स्वप्नांशी खेळणारा, त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणारा आणि 15 मुलींना अमानुष परिस्थितीत ठेवणारा हा संपूर्ण गोरखधंदा पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला। ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते, तो म्हणजे कोणत्याही नोकरीच्या आमिषाला बळी पडण्याआधी संबंधित कंपनीची आणि त्या जागेची पूर्णपणे खात्री करून घेणं किती गरजेचं आहे। नाहीतर स्वप्नांच्या शोधात निघालेली अनेक मुलं-मुली अशाच एखाद्या 10 बाय 10च्या खोलीत, अंधाऱ्या खोलीत अडकून पडू शकतात।